नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. मालवण येथील हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनेसंबंधित सर्व जबाबदार लोकांचा टकमक टोकावरून कडेलोट करा. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मागणी. माननीय श्री एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. मालवण येथील हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनेसंबंधित सर्व जबाबदार लोकांचा टकमक टोकावरून कडेलोट करा. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फादर ऑफ नेव्ही असा उल्लेख केला. आपल्या देशाच्या नौदलाच्या ध्वजामध्ये राजमुद्रेचा समावेश केला. नौदलामधील पदाधिकाऱ्यांना शिवकालीन पदांची नावे देण्याचा निर्णय घेतला. या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान केला. काल राजकोट मालवण येथील झालेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आमच्यासारख्या अनेक शिवभक्तांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची देशात कुठेही विटंबना झाली तरी संपूर्ण महाराष्ट्र बंद होतो. मात्र इथे 8 महिन्यापूर्वीच पंतप्रधान मोदीजी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड पुतळा जमीनदोस्त झाला. ही आपल्या महाराष्ट्रासाठी शर्मेची व संतापजनक बाब आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग सारखे किल्ले उभे केलेले गडकोट 350 वर्षापूर्वीपासून समुद्र तटावर आजही सुरक्षित आहेत. मात्र त्यांचाच पुतळा फक्त 8 महिन्यामध्ये पडण्याची दुर्दैवी घटना घडली. आपल्याकडे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे. या मूर्तीचे टेंडर प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते अनावरण होईपर्यंत सर्व प्रक्रियेची कसून चौकशी करावी आणि जे अधिकारी पदाधिकारी मूर्तिकार दोषी सापडतील त्या सर्वांचा टकमक टोकावरून कडेलोट करावा. भारतामधील सर्वात पहिले आरमार छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण येथे उभे केले व भविष्यामध्ये पश्चिमेकडून येणाऱ्या आक्रमणाचा चोख बंदोबस्त केला. म्हणूनच त्यांना फादर ऑफ नेव्ही असे संबोधण्यात येते. अशा शिवछत्रपती महाराजांचे भव्य स्मारक याच ठिकाणी पुन्हा उभे करावे. तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी बांधलेल्या पद्मदुर्ग या सागरी किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभे करावे अशी आम्ही मागणी करीत आहोत. आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना निवेदनाद्वारे देऊन मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली. त्याचबरोबर विटंबना झालेल्या पुतळ्याचे फोटो कोणी व्हायरल करू नयेत अशी शिवभक्तांना विनंती करीत आहोत. यावेळी दिगंबर साळुंखे, सुरेंद्र इंगळे सरकार, आनंदराव तात्या चव्हाण, पैलवान मोहन शिंदे, सुशांत गरुडकर उपस्थित होते.